नाटक बघा, बघा हो बघा, नाटक बघा, नाटक बघा, बघा हो बघा, नाटक बघा, बघा हो बघा, नाटक बघा, व्यसनमुक्तीचं नाटक बघा. नमस्कार सर्वांना. आज आम्ही अशा राक्षसाची गोष्ट सांगणार आहोत जो बंदूक घेऊन येत नाही, तलवार घेऊन येत नाही, पण तो सर्वांचं आयुष्य उद्ध्वस्त करतो. परत एकदा आवाज मोठ्यानं आवाज. मित्रांनो, आज आम्ही अशा राक्षसाची गोष्ट सांगणार आहोत जो बंदूक घेऊन येत नाही, तलवार घेऊन येत नाही, तर तो आयुष्य उद्ध्वस्त करतो. ही आहे व्यसनाचा राक्षस. पेट्रोलला आणखी स्वप्ने मोडतो, कुटुंबाचा विस्मृत करतो. माझी स्वप्न कधी पूर्ण होणार, मला पैसे कधी मिळणार, माझ्या आईबापांची स्वप्न कधी पूर्ण होणार. खूप छान बाळा. मेहनत कर बाळा, यश नक्की मिळेल. हा तर खूप स्वप्न बघतो, याचा स्वप्नाचा चकनाचूर करून टाकतो. अरे अमोल, अरे काय करणार नाहीस? अरे काय नाही बा, निवांत काय निवांत नाही. कुठे चल जरा मज्जा करून येऊया. अरे अभ्यास बिभ्यास आहे मला. अरे कुठला अभ्यास, चल मज्जा करून येऊया जरा. कसली मजा, चल रे मज्जा दाखवतो, चल मज्जा ये. कसली मजा म्हणाला आहे. बस इथे बस. बस रे. ये. चल. कॉम्प्लेन काय होत नाही, बारका नुसता कॉम्प्लेन बॉय नाही आहे. स्वतःचा नाही, दारू प्यायचं, दारू प्यायचं, दूध प्यायचं, वय गेलं आपलं. Yes. कसं वाटतंय? डोक्याला मुंग्या आल्या, मुंग्या. गेल्या होय. भावा, आता जरा थांब. हे घे बाबा, नवीन आले, नवीन. हे काय नवीन. हाय हाय, नवीन इकडे दाखवतो. अरे हे घे इथं. तो कसं वाटतंय? हा, घाण आहे, घाण आहे. एकदाच करायचं बघ, बाकी काय करायचं नाही. अरे पण मम्मी गावते रे माझी. अजून एक आहे मज्जा, तुला शेवट दाखवतो. शेवट जन्नत, जन्नत, अरे कशाला रे बाबा, जन्नत, जन्नत. मला घरला नीट जायचं आहे. घे हे काय आणि हे असं कर. वा. हे असं नागपुडी बंद कर, वर जोरात. ऐक, कसं होते? चांदण्या आल्या, चांदण्या. विरोध करायचं नाही रे, एकदाच करायचं, एकदाच काय होत नाही. घे घे. मित्रांनो, एकदा केलेली चूक ही हळूहळू सवय बनते आणि त्याचं व्यसनात रूपांतर होतं. अमोल, मग तू अभ्यास का करत आहे? हे आई नको कर, मला काय वाटतं ते बोलू नको, त्रास नको देऊ मला. काही करते अगोदर कसा होता तू, तर स्वतःला आरशात बघ, पुरी वाट लागली सगळी. हा आता माझा झाला आहे. अरे, घरातील सगळे पैसे कुठे गायब झाले? काय सांगता? पैसे गायब झाले. हो ना. अहो, दागिने पण मिळत नाही. काय? पहिल्याच मित्रांनो, व्यसन हे माणसाला खोटं बोलायला, चोरी करायला आणि नाती तोडायला भाग पाडतं. सांगितलं होतं ना, आम्ही स्वप्नाचा चकनाचूर करतो. झालं पटलं की अरे अमोल, अरे अमोल उठ. अमोल काय झालं? आई, काय करू? हॅलो हॅलो डॉक्टर.
हा डॉक्टर माझ्या मुलाला चक्कर आलेली आहे, त्याला घरी येता का तुम्ही डॉक्टर? हा या डॉक्टर. डॉक्टर येतात. डॉक्टर मला बघा ना, माझ्या मुलाला काय झालं? गोल्ड पण घ्या ना. तो दारू पिऊन होता. खूप नशा करत होता डॉक्टर. डॉक्टर काही करून माझ्या मुलाला वाचवा. उपचार होती पण त्यांनी स्वतः व्यसन सोडण्याचा निर्णय घेतला पाहिजे व त्याला तुम्ही पालक म्हणून व्यसनमुक्ती केंद्रात दाखल केलं पाहिजे. अरे अमोल, तुला आयुष्य हवाय की व्यसन? मला काय नको आहे, मला माझं आयुष्य खूप हवं आहे. तू काय करतोय? तू पण व्यसन करत होता ना, तू कसं काय एवढा सुधारला? एकेकाळी वेळ मित्रा मी पण व्यसन करत होतो. उपचाराखातीर एका व्यसनमुक्तीत दाखल झालो आणि तिथे उपचार घेऊन मी आता व्यसनमुक्त आणि सुखी जीवन जगत आहे. हे कसं काय? कोणती व्यसनमुक्ती? आणि ते कागदचं रे आपलं उमंग व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्र कागद. अच्छा अच्छा अच्छा. एक नंबर आहे भाऊ, एक नंबर उपचार. हो काय? जा, उपचाराची गरज आहे तुला, उपचार घे आणि माझ्यासारखं व्यसनमुक्त आणि सुंदर जीवन जग. हो 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 नक्की. मंडळी, व्यसन हा खरा राक्षस आहे, त्यामुळे आजच सावध व्हा. आपल्याला, स्वतःला आणि आपल्या कुटुंबीयांना या राक्षसापासून त्वरित वाचवा. चला तर मित्रांनो, आज या गोष्टीवर आपण एक शपथ घेऊया. दारू, ड्रग्ज, तंबाखू, गुटखा यापासून आपण दूर राहू आणि नशा करणार नाही, नशा करू देणार नाही, नशामुक्त भारत घडवू. धन्यवाद. त्याच्या आईला जागृत लोकांसमोर आमचं काही चालूच नाही.